सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणातील आंबा काजू बागायतदारांना चालू हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे। शेतकरी गेले 1.5-2 महिने आवाज उठवत आहेत, त्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। विधान भवनामध्ये आंबा काजू नुकसानी संदर्भात बैठक झाली। 21 मार्च आला तरी कोणताही निर्णय अद्यापही सरकारने घेतलेला नाही। आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत शांत बसणार नाही। 10 मे पासून पावसाला सुरुवात झाली आणि सतत पडलेल्या पावसामुळे आणि त्यानंतर अचानक 1 नोव्हेंबरला पाऊस थांबला, कडाक्याची थंडी पडली आणि त्या 2 ऋतूच्यामध्ये परत दिवसभर कडक होऊन रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी, धुकं, या सगळ्या वातावरणामुळं आंब्याला आणि काजूला भार चांगला आलेला होता, परंतु धुक्यामुळे तो सगळा करपून गेला। अर्थात निकृष्ट दर्जाचे मिळणारे जे काही पेस्टिसाइड्स आहेत त्यांच्याकडून झालेल्या फसवणुकीचा सुद्धा परिणाम असू शकतो। खरं तर कोकण कृषी विद्यापीठांना त्याच्यावर अधिक प्रकाश टाकला पाहिजे, त्यांच्याकडूनही फारसं काही त्याच्यावर संशोधन झालेलं दिसत नाही। पण मुळामध्ये शेतकऱ्याला मात्र प्रचंड फटका बसला। मी स्वतः गेले महिनाभर वेंगुर्ल्यापासून ते अगदी दापोलीपर्यंत अनेक गावामध्ये अगदी वाडी वस्तीवर जाऊन आंब्याची कलमं बघितलेत, काजूच्या बागा बघितलेल्या आहेत। सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे तो कोकणचा राजा असणाऱ्या हापूसवर झालेला आहे। हापूसचं उत्पादन जवळपास 90% घटलेलं आहे आणि 10% कुठेतरी पीक दिसत आहे आणि त्यामुळेच पाडव्या दिवशी वर्षाला 30-35 हजार पेट्या यायला पाहिजेत, त्या ठिकाणी कुठेतरी 8-10 हजार एवढाच माल मार्केटमध्ये आला आणि जो काय आलेला आहे तो तरी 100% कोकणातला होता की अजून कुठला कोकणातल्या नावानं होता, हा एक संशोधनाचा विषय आहे। केसरलाही तसंच, पण थोडासा किंचित बरी परिस्थिती आहे। काजूचं उत्पादन घेतलेलं आहे आणि ते केवळ कोकणातच नाही, घाटमाथ्यावर आजरा गडिंग्लजमध्ये सुद्धा, चंदगडमध्येही घेतलेलं आहे। आणि हे जे काही वातावरणामध्ये बदल झालेले आहेत आणि त्याचे परिणाम थेट शेतकऱ्यांना बघावे लागत आहेत। म्हणजे यावर्षी मधमाशा दिसल्या नाहीत जास्त का, ते तज्ज्ञांनी सांगावं, आम्हाला माहित नाही। त्याचबरोबर मेल जातीची फुलं जास्त, फिमेल जाती कमी, त्यामुळे परागीकरण नीट झालं नाही, असं काही कारण सांगतात। परंतु नुकसान झालं शेतकऱ्याचं, त्याचा खर्च व्हायचा तो होऊन गेला, पण त्याचा परतावा आता मिळण्याची वेळ आलेली नाही। अनेकांनी कलम करारावर घेतले, त्यांनी पैसे गुंतवलेले, व्यापाऱ्याकडून ॲडव्हान्स घेतले, त्याचं व्याज चालू आहे। औषध दुकानदारांच्याकडून औषधं उधारीवर घेतलेली आहेत, त्या उधाऱ्या थांबलेल्या आहेत। आता 12 मार्चच्या मोर्चावरच्या वेळी मी एवढंच बोललो होतो की अनेक वर्ष तुम्ही या आंबा आणि काजू उत्पादकांच्या जीवावर तुम्ही धंदा केला, नफा कमावला। म्हणजे असं समजायचं कारण नाही की आम्ही सेवाभाव म्हणून, समाजसेवा म्हणून दुकानं चालवली असं कोणी म्हणायचं काही कारण नाही। आम्हाला चांगलं माहिती आहे MRP किती असते आणि औषधं केवढ्याला विकतात, सगळं माहिती आहे आम्हाला। आणि म्हणून म्हटलं एखाद्या वर्षी जेव्हा शेतकरी संकटात सापडतो त्यावेळी थोडा नफा नाही झाला तरी बिघडणार नाही का? नाही, जेवढ्याच तेवढं झालं तर काही बिघडत नाही काय? आणि म्हणून म्हटलं की याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे। जेव्हा पिकलं त्यावेळी तुम्ही आम्हाला लुटलं, देणं घेणं तेव्हाच भेटलं असं मी म्हटलं होतं की आमची चळवळीतली अगदी लोकप्रिय घोषणा। पण यावर्षी पिकलेलंच नाही आहे, यावर्षी थोडा संयम बाळगा।
आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर उधारी वसुलीसाठी कुठल्या दुकानदारांना त्रास दिला तर त्याचं साहित्य रस्त्यावर फेकायला कमी करणार नाही असं मी म्हटलं. अजूनही सांगतो त्या मुद्द्याशी मी ठाम आहे. माझ्या शेतकऱ्याला विनाकारण कुणी काय त्रास देणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कुणी किती मोठा असू दे, काही आमच्यावर तक्रारी करा, गुन्हे दाखल करा, काही फरक पडत नाही. असे अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत आणि पुढेही होत राहतील. पण आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणानं राहणार म्हणजे राहणार. व्यापाऱ्यांना सुद्धा माझा इशारा आहे, मुळामध्ये आंबाच मार्केटमध्ये येत नाही तरी सुद्धा जाणीवपूर्वक जो येतोय त्याला सुद्धा दर पाडून खरेदी करायची आणि भरमसाठ किमतीमध्ये शहरातल्या लोकांना तोच आंबा विकायचा. हे धंदे आता बंद करा, नाहीतर वाशिम मार्केटमध्ये एक दिवस आम्हाला घुसावं लागेल. त्या दिवशी 12 मार्चला पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. आम्हाला आनंद झाला. ठीक आहे बाबा, संवेदनशीलपणानं पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली, आले मुंबईतनं अधिवेशन सोडून आले. काय सांगितले, मला सांगत होते की 2 दिवसात आम्ही निर्णय घेतो. आम्ही सांगितलं की 2 नको 10 दिवस थांबतो आणि 22 मार्च पर्यंत थांबतो आम्ही. आता ह्या क्षणापर्यंत म्हणजे 21 मार्च आज तारीख आहे, अजून निर्णय झालेला नाही. मधल्या काळामध्ये विधान भवनामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळे लोकप्रतिनिधी होते. माझ्या अंदाजानं 37-38 लोकप्रतिनिधी होते कोकणात. त्यातले किती जण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या कलमापर्यंत गेले होते, काजूच्या बागेपर्यंत गेले होते. बैठक घेतली तुम्ही, त्याला कृपा करून त्यांनी फोटो टाकावे भेट दिलेले काही. पण जे शेतकरी गेले 2 महिने आक्रोश करतायत, आंदोलन करतायत, टाहू फोडतायत, त्यातल्या एकाही शेतकऱ्याला बोलावून बाबा काय तुझं म्हणणं आहे, काय तुझं दुखणं आहे, हे ऐकावंच वाटलं नाही मुख्यमंत्र्यांना. आम्ही आधीच म्हटलं होतं आम्हाला नका बोलू. पण आमची जी मागणी आहे, आंब्याच्या कलमाला हेक्टरी 5 लाख रुपये किंवा कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मदत जाहीर करा. आम्ही येत सुद्धा नाही मुंबईला, तुमची तोंड सुद्धा बघायची आमची इच्छा नाही, तेही होत नाही. आणि त्यामुळं आम्ही जी काही घोषणा केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर, 23 मार्चला आम्ही चक्काजाम करणार, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार. ते आंदोलन ठामपणानं आणि ताकदीनं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की रडीचा डाव खेळू नका. पुढं होणाऱ्या कार्यकर्त्यांना काहीतरी त्रास देणं, नोटिसा काढणं, भीती घालणं, मरता क्या नाही करता अशी अवस्था आता शेतकऱ्याची झालेली आहे. मांजराला कितीही त्रास दिला, कोपऱ्यात दाबलं तरी जोपर्यंत त्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसतो तोपर्यंत पळत राहतो. ज्यावेळी पुढचा मार्ग बंद होतो त्यावेळी ते मार्ग फिरताना नरडीचा घोट घेतो. नेमकी तीच अवस्था आज शेतकऱ्याची झालेली आहे. तेव्हा शेतकऱ्याला जर आक्रमक होऊन द्यायचं नसेल आता काय, नाहीतर शेतकऱ्याचं राहिलेच काय आता, तर सरकारनं शेतकऱ्याचा अंत बघू नये. आणि म्हणून मी मुद्दा म्हणालो, काही लोकांनी संभ्रम तयार केला होता की आता सरकार निर्णय घेणारच आहे की आता आंदोलन कशाला. अरे 10 दिवस थांबलो ना आम्ही, 10 दिवस वाट बघितली ना, निर्णय तुमचा होत नाही. 25 तारखेला अधिवेशन संपतंय, ते 23लाच संपणार होतं, पण 2 दिवस वाढवलं त्यांनी. कसा विश्वास ठेवायचा त्यांच्यावर. आणि त्यामुळं 23 तारखेला ठरल्याप्रमाणे नांदगावला आमचं राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचं आंदोलन होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. मध्ये पालकमंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना कोकणातील मदत जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. मात्र त्यापूर्वीच तुमचं आंदोलन होत आहे. आंदोलन आम्ही आधीच पुकारलेलं. वेंगुर्लेला मोर्चा झाला, देवगडला मोठा मेळावा झाला, त्यानंतर ओरसला मोर्चा झाला. आंदोलन चालूच आहे. आंदोलनाची जी स्ट्रॅटेजी असते टप्प्याटप्प्यानं आंदोलन वाढवत जायचं.
ते काम करतोयच आम्ही. जेव्हा पालकमंत्री सिंधुदुर्ग ओरोसला आले, 2 दिवसात मी निर्णय घेणार आहे असं सांगितलं. किती दिवस झाले त्याला आता? 2 दिवस म्हणजे 14 मार्चला व्हायला पाहिजे निर्णय. आज 21 मार्च आहे, अजून निर्णय झालेला नाही. आणि हे सरकार तेच सरकार आहे, त्या सरकारचे नेते तेच आहेत देवेंद्र फडणवीस, जे 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 असं 3 वेळा ओरडले होते. त्या आश्वासनाचं काय झालं? त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? साहेब, काही दिवसापूर्वी औषध आणि खतं विक्रेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राजू शेट्टी येऊन राजकारण करतात, निषेध देखील व्यक्त केलेला सांगितलेलं. तुम्ही शेतकऱ्यांना नीट सेवा द्या, राजकारण करायचा मुद्दाच नाही आहे. राजकारण करायला आहे आमचं क्षेत्र तिकडं नाही, कोकणात येतं. कोकणातल्या शेतकऱ्याची आर्त हाक ऐकून मला डोंगर ओलांडून इकडे यायची पाळी आहे. मी आता या आंदोलनातनं रिकामा झाल्यानंतर या सगळ्या औषध कंपन्या ज्या जे काही प्रतिनिधी गेले होते पोलिसांच्याकडे, त्यांच्याकडे बघूनच घेणार आहे आता मी. ही धमकी समजा पाहिजे. क्वालिटी तालुक्याचं जिल्ह्याचं कृषी खात्याचं जे क्वालिटी कंट्रोल आहे ते काय करायला लागलंय? किती निकृष्ट दर्जाची बंदी घातलेली औषधं मार्केटमध्ये आहेत, त्याचीही तपासणी झाली पाहिजे. आता मी सोडणार नाही कोणाला. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना, बागायतदारांना यापूर्वी सुद्धा आम्ही मदत केली. कोट्यवधी रुपयाची औषधं ही त्यांना आम्ही गरजेच्या वेळी दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या मदतीला आम्ही कीटकनाशक विक्रेते असून हे नेहमीच कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची MRP आणि तुमची प्रत्यक्षातली किंमत याचा एकदा पंचनामा करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून विक्रेत्यांनी मध्ये पडून नये. आता त्या कंपन्यांनाच बघून घेतो आम्ही आणि त्या कंपन्यांना पण इशारा देतो मी, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये नीट धंदा करायचा असेल तर या तुमच्या विक्रेत्यांना आवरा, नाहीतर परिणाम वाईट होतील. विक्रेत्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जी औषधं जिल्ह्याचे विक्रेते आहोत ते आम्ही चांगली औषधं देतो, परंतु बाहेरच्या जिल्ह्यातले जे बोगस विक्रेते येतात आणि ते शेतकऱ्यांना आमिष दाखवतात किंवा एका खात्याच्या पिशवीवर दुसरी पिशवी किंवा आणि औषधावर दुसरं औषध आणि ते खराब औषध बोगस औषध देतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतात. आम्ही त्यात काही कुठे हे बघा, जे चांगलं आहे त्यांना आम्ही नावं ठेवणार नाही, पण जे फसवणूक करतात त्यांना आम्ही सोडणार नाही. दोन्ही बाजूची गरज आहे. औषधी विक्रेत्यांना त्यांचं औषध खपवायचे आहेत, कारण औषधं खपल्याशिवाय त्यांना नफा मिळणार नाही. आणि शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी औषधाची गरज आहे, त्याशिवाय त्यांचं उत्पादन वाढणार नाही. गरज दोघांची आहे, पण इथं एकतर्फी प्रेम दिसायला लागलेला आहे, एकतर्फी सगळा कारभार दिसायला लागलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये संघटनेला लक्ष घालावं लागतंय. ओरोसला जो मोर्चा काढला गेला होता त्या मोर्चाच्या पूर्वी तुमच्या सोबत आता असलेल्या काही शेतकऱ्यांना, बागायतदारांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. मग त्या पार्श्वभूमीवर आता रास्ता रोको होतोय, महामार्ग रोखणं हा कायद्याने गुन्हा असताना अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे? ओरोसचा जो मोर्चा होता ती तारीख होती 12 मार्च आणि बरोबर 96 वर्षापूर्वी 1930 साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढलेला तो दिवस म्हणजे 12 मार्च. महात्मा गांधींनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला शिकवलेलं आहे की सरकार जेव्हा काही निर्णय चुकीचे घेतो, सरकार जेव्हा आपल्या दुखण्याकडं, आपल्या समस्येकडं दुर्लक्ष करतं, लक्ष देत नाही, तेव्हा कायदे हातात घेऊन, ज्याला त्यांनी शब्द दिलेला होता सविनय कायदा म्हणतो, विनम्रपणानं कायदा मोडून सरकारच्या लक्षात आणून द्यायचं की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. ते दाखवण्याचा मार्ग म्हणजे सविनय कायदेभंग. म्हणून तर महात्मा गांधींनी बंदी असताना सुद्धा 1930 साली दांडी यात्रा काढलेली होती. त्याच दिवशी आम्ही तो मोर्चा काढलेला होता. आम्हाला माहित आहे मोर्चाला बंदी असेल, उद्या रस्त्यावर आम्ही बसलो तर त्यालाही राष्ट्रीय महामार्ग अडवता येत नाही हे आम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा सविनय कायदा भंग करून
आम्ही तो आंदोलन करणार आहे आणि त्यात आम्ही ठाम आहोत. आंदोलनाची वेळ काय? 10:30, 10:30. साधारणतः किती शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी असतील? आता ओरोसला 1000 शेतकरी येतील असा पोलिसांचा अंदाज होता. किती आले तुम्हाला माहिती आहे? आताही आम्ही असंच म्हणतो 1000 येतील. अंदाज त्यांनीच व्यक्त करावा, आम्ही कशाला करायचं? आम्ही पुढे घेणार आहे बाबा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.